मी आपला सन्मान राखून या ठिकाणी थांबतो. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 64 ला मान्य मंत्री महोदय आम्ही पाठिंबा देतो, पण पुन्हा आपण चूक एक करतोय. अध्यक्ष महाराज, चूक काय करतोय अध्यक्ष महाराज? हे बिल केलं की अतिशय पवित्र स्थान रामटेक आहे, कारण महाराष्ट्रात जिथं जिथं प्रभू रामाचा स्पर्श झाला त्यामध्ये नाशिकची पंचवटी असेल, रामटेक असेल, आणि अध्यक्ष महाराज प्रभू रामाची आजी राजा आजची पत्नी इंदुमती ही विदर्भ कन्या आहे. अध्यक्ष महाराज, यामध्ये फक्त तुम्ही वकील आहात, एक गोष्ट बदलवणं आवश्यक आहे. तुम्ही सदस्य करतात, त्याच्यात तुम्ही स्वतः राहणार आहात, नगरपालिका अध्यक्ष राहणार आहात, पण बाकी अशासकीय सदस्यांसाठी ज्या तुम्ही नियम इथं लावलेत त्यामध्ये 2 नियम बदलवले पाहिजे. एक, नैतिक अधपतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरता फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर, आता तुम्हालाही माहित आहे, तुम्ही वकील आहात, मी जरी LLB आहे, मी गेलो नाही कोर्टात, पण अध्यक्ष महाराज दोषी ठरवल्यावर म्हणजे काय? म्हणजे तो सदस्य त्याच्यावर गुन्हा असला नैतिक अधपतनाचा तरी तुम्ही त्याला ठेवणार, कारण तुम्ही कंडिशन मध्ये काय म्हणताय? दोषी ठरवल्यावर. आता दोष ठरवण्यासाठी तर 50 वर्ष लागतील, तोपर्यंत इकडे मंदिरात तो गडबड करेल. दुसरं, समितीच्या सदस्याने पद धारण केल्यावर तिने आपले कर्तव्य पार पाडताना गंभीर गैरवर्तणूक केल्याबाबत ती दोषी असल्याचे आढळून आले आणि त्या संदर्भातील शिक्षा झाल्यावर, माझा आपल्याला व्यक्तिगत विनंती आहे की आरोप जरी झाला तरी आपण प्रभू रामाच्या मंदिराचं विश्वस्त मंडळ बनवतोय. मा सीतेच्या संदर्भात फक्त शंका घेतली, अग्निपरीक्षा दिली, तेव्हा प्रभू राम असं म्हणाले नाही, कोर्टाचा निर्णय येऊ द्या, कोर्टाने दोष दिल्यावर आम्ही करू. तुम्ही सदस्यत्व काढताना कोर्टाने दोषी ठरवल्यावर, कोर्टाने, अरे एकाने जरी बोट उचललं की हा या राम मंदिराच्या विश्वस्त संस्थेमध्ये आलाय, प्रेमापोटी आलाय. कधी कधी तुम्हाला माहिती आहे, आज तुमच्यासारखा सज्जन अतिशय उत्तम मंत्री आहे, आमदार आहे, उद्या नाही आलेत तुम्ही आणि एक चुकीचा माणूस निवडून आला, त्याचे चमचे इथं बसतील. या कायद्यामध्ये कृपया प्रभू रामाच्या कोणत्याही कायद्यामध्ये पगवाट ठेवू नका. तुम्ही हे मान्य करा की मा सीतेवर शंका घेतल्या बरोबर, जसा त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली, काय कोणी काय ठेका घेतलाय का की मीच बसेन तिथं विश्वस्त म्हणून? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला रे झाला तर कोर्टाच्या शिक्षेची वाट पाहायची नाही. FIR झाल्याबरोबर त्याचं विश्वस्त ट्रस्टी पद जाईल, नाहीतर प्रभू राम हे आपल्याला अशा आणि राम असणाऱ्या लोकांना तिथं सेवा करण्याची संधी देणं हे या कायद्याची पळवाट आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, तुम्ही अभ्यासू व्हा, जाणकार आहात, तुम्ही कार्यक्षम आहात, पण तुमच्या हातून हे पातक प्रभू रामाचं होता कामा नये ही काळजी घेऊन एवढी सुधारणा मान्य करावी की FIR झाली की नो ट्रस्टी, एवढं करा. हे 64 क्रमांकाचं विधेयक रामटेक मंदिराच्या संदर्भात या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी मांडलंय. खरं तर आता हे विधेयक आमच्या हातात आलं, अजून 2 पानं सुद्धा वाचण्यात आली नाही. तुमचा हेतू शुद्ध आहे यावर आमचा विश्वास आहे, पण आता अलीकडे रामाच्या नावाचा वापर करून जे जे काही चाललं आहे, प्रभू रामचंद्राचं नाव, त्यामुळे सगळीकडे शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. तुम्ही राजा हरिश्चंद्र आहात हे सगळ्यांना माहीत आहे, कारण तुम्ही देणारे आहात, घेणारे नाही. पण आता हे बिल आणत असताना या बिलामधील प्रावधान जे काही अध्यक्ष महोदय केले गेले, यामध्ये खरं तर एवढ्या घाईघाईत शेवटच्या दिवशी हे बिल आणायची आवश्यकताच नव्हती. तुम्ही 15 दिवसाचं अधिवेशन, आपला 3 आठवड्याचं अधिवेशन झालं, 15 दिवस आपण काम करतो इथे आणि 13 दिवस, आणि खरं म्हणजे आज अशासकीय कामं करून घेण्याचा दिवस होता, आम्हाला न्याय देण्याचा दिवस होता. तर तुमच्याकडून ती अतिशय आमची नेहमीच आहे. दुर्दैवानं हे बिल आणत असताना त्यांनी मांडल्यानंतर हे बिल आमच्या हातात आलं. मला वाटतं की भास्कर भाऊंच्या हातात नंतर आलं. आता ह्यावर चर्चा करायची, विश्वस्त मंडळ या मंदिरावर नेमायचं आहे. रामटेकचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने काही काळ तिथे थांबले. भोसलाकालीन भोसलेचं राजवट होती, त्या राजवटीमध्ये त्या मंदिराची निर्मिती झाली, त्याची पुनर्बांधणी झाली आणि एक भव्य असं स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी उभं झालं. अध्यक्षमध्ये जे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय त्याचं प्रतिनिधित्व करतात, त्याच मतदारसंघामध्ये हे मंदिर उभं आहे आणि कदाचित प्रभू रामचंद्राचं काही प्रमाणात आशीर्वाद असेल, त्यामुळं ते 2-4-5 वेळा झाले मला वाटतं की आमदारही म्हणून येत आहेत. भावना शुद्ध असली तरी अध्यक्ष महोदय यातील तरतुदी आम्ही बघत होतो. खरं म्हणजे हे विश्वस्त मंडळ कोण असावं, त्यामध्ये केलेल्या त्यातला आमदार असावा, नगर अध्यक्ष असावा किंवा सेवाभावी माणसं असावी, त्यासाठी पात्र असणारी व्यक्ती कोण असावी. जी मंडळी अयोध्येत नेमली गेली त्यांची पात्रता काय होती, ते कुठल्या पात्रतेत बसत होती की त्यांच्यावर आज देशभरामध्ये जगामध्ये छितू चाललेली आहे. लोक दानपेटी जी लुटली गेली त्यावरून इतकी मोठी बदनामी या देशाची झाली की जिथे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण असतं त्या ठिकाणी सुद्धा चोरी होऊ शकते, लूट होऊ शकते. हे बघितल्यावर कुणाची बदनामी कोण करतो आहे याचंही उत्तर यामध्ये सापडेल. कारण सध्या बदनामीचे वारे जोरात सुरू आहे. कुणाला कुणाची बदनामी करायची ते ठरवत आहे. त्याच्या आड मात्र आम्ही बोलू नये, आमचा आवाजच निघू नये, विरोधकांनी सरकारवर काही टीकाच करू नये, अशाही प्रकारचा सूर या ठिकाणी उमटला. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला भाडे के तट्टे कुत्रे वगैरे आम्हाला समजलं. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणता संविधानिक आणि असंविधानिक शब्द आहे, पण या सभागृहामध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होत असताना, कुठलीही चर्चा होत असताना अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी काय हो, थांबा ना, बिलावर बोलतोय मी, तुम्हाला भेटेल ना. आता आपले चांगले अध्यक्ष लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.